अभिप्राव अवधारिलो कृष्ण सांगती आता जो योग रूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानेश्वरी अध्याय 6. 6व्या अध्यायाच्या पहिल्या क्रमांकाची ओवी. 6व्या अध्यायाची सुरुवातच आहे. 6वा अध्याय म्हणजे ध्यानयोगो नाम असं म्हटलेलं आहे. तर या 6व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला ध्यान योगाचं महत्त्व सांगणार आहेत आणि त्याची प्रस्तावना या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज अतिशय सुंदर रीतीने करत आहेत की मग संजयो म्हणे मग रायाते म्हणे संजयो तोची अभिप्राव अवधारिजो कृष्ण सांगती आता जो योग रूप. मग त्या राजाला म्हणजे धृतराष्ट्र राजाला संजय म्हणायला लागला, तोच अभिप्राय तुम्ही आता ऐका. कोणता अभिप्राय ऐका? तर कृष्ण सांगती आता जो योगरूप. आता योगरूप अभिप्राय जो कृष्ण सांगणार आहेत अर्जुनाला, तोच अभिप्राय मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो तुम्ही ऐका. असं संजय त्या धृतराष्ट्राला म्हणतो आहे. आणि पुन्हा संजयाच्या मुखाने ज्ञानेश्वर महाराज अतिशय सुंदर अशा प्रकारे वर्णन करतात की पुन्हा संजय काय म्हणाला, तर सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहजच अनायासे कुठल्याही प्रकारचा सायास न करता ब्रह्मरसाचं पारणं, हे जेवण, हे भोजन नारायणाने अर्जुनासाठी केलं. म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनासाठी हे भोजन तयार केलेलं आहे. आणि की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. आणि त्याच वेळी, त्याच अवसरी, अवसर म्हणजे वेळ, समय, त्याच वेळी पाहुणे म्हणून आम्ही त्या ठिकाणी पातलो, प्राप्त झालो. आम्हाला कुठलं निमंत्रण नव्हतं, हे अशा प्रकारचं पुढे भोजन मिळेल याची कल्पना नव्हती. सहजासहजी आम्हाला हे प्राप्त झालं, अनायासे. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. खरं तर अर्जुनासाठी केलेलं हे भोजन आहे. कारण अर्जुन हा मोहग्रस्त झालेला होता, युद्ध करायला तयार नव्हता, संन्यास घ्यायच्या तयारीला लागलेला होता. तर अशा त्या युद्धापासून परांगमुख होणाऱ्या अर्जुनाला, मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला पुन्हा युद्धामध्ये प्रवृत्त करण्याकरता, त्याचा मोह निवृत्त करण्याकरता, मोह निवृत्त झाल्याशिवाय तो या युद्धामध्ये प्रवृत्त होणार नाही असा विचार करून भगवान कृष्ण परमात्म्यांनी हे ब्रह्मरसाचं पारणं अर्जुनासाठी निर्माण केलं. ब्रह्मरस असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. रस, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रस आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतात. खाण्याचे रस वेगळे, ऐकण्याचे रस वेगळे. खाण्याचे षड्रस आहेत असं वर्णन करण्यात आले. षड्रस खापरी वाढिले, वाढुनी चोहोटा ठेविले, ते सुनियाचेची ऐसे झाले जियापुरी. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे. षड्रस निर्माण केले. षड्रस कोणते? कटू, आम्ल, लवण, तीक्ष्ण, उष्ण वगैरे हे अशा प्रकारचे कडू, आंबट, तुरट, खारट
गोड, तिखट असे हे सगळे 6 रस आहेत. आणि हे 6च रस एकमेकामध्ये जर मिसळले तर वेगळे वेगळे रस निर्माण होतात. गोड आणि आंबट जर एका ठिकाणी मिळालं तर त्या दोन्हीच्या मिश्रणापासून एक 3राच रस तयार होतो. तेही ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे. गोड आंबट मिळे आणि तेथ रसांतर फरसाळे. म्हणजे गोड आंबट एका ठिकाणी मिळालं तर तिथं दुसराच एक रस तयार होतो. असे या 6 रसापासून, एकमेकाच्या मिश्रणापासून अनेक प्रकारचे रस तयार होतात. आणि हे षड्रस जिभेला कळतात, आहे की नाही. हाताला कळत नाहीत, डोळ्याला कळत नाहीत, कानाला कळत नाहीत. वर्णाची उकळी कानाला ऐकू येते की वर्णाची चव कळते, वर्णाचा रस कळतो. उकळी कानाला येते, सनसन उकळी आली म्हणतात. आता खळखळ वाजले वर्णाचं पाणी, कानाला ऐकू आलं ते. उकळी आलेली डोळ्याला दिसाली, मस्त अशी फोडणी बसलेली ते मटेरियल मसाला वगैरेवरी तरंगत असलेला डोळ्याला दिसाला, पण त्याची चव मात्र डोळ्याला कळत नाही. कानाला शब्द ऐकू आलेत पण त्या कानाला त्याची कळत नाही. त्याचप्रमाणे त्वचेंद्रियाला सुद्धा त्याची चव कळत नाही. एखाद्यानं हात घातला त्या वर्णामध्ये एवढा, त्या हाताला कळते का चव? नाही, हाताला ती चव कळत नाही. येर मांस पर हातास न कळे असं तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, येर मांस पर हातास न कळे. जिभेला कळतंय मधुर आहे, क्षार आहे, म्हणजे खरट आहे, गोड आहे. हे कोणाला कळतं? जिव्हा जाणे फिके. फिके म्हणजे मीठ कमी असलेलं, आळणी. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार. मधुर म्हणजे गोड, क्षार म्हणजे मीठ जास्त झालेलं, खारट. हे खारट झालं आहे का आळणी झालं आहे का गोड झालं आहे हे कोणाला कळतंय? जिभेला कळतंय. येर मांस पर हातास न कळे. जिभेला कापून जर बघितलं तर काय निघते त्या जिभेतून? रक्तन मांस. आणि हाताला कापलं तर हातातून काय निघतंय? रक्तन मांसच निघतंय. मग जिभेच्याच रक्तमासाला गोड आंबट कळावं, हाताच्या मासाला का कळू नये? हे भगवंताची लीला आहे, भगवंताची किमया आहे. त्या जिभेमध्ये असं कोणतं तरी यंत्र त्या देवाने बसवलेलं आहे आणि त्या यंत्रामुळे त्या जिभेला गोड आंबट तिखट कळते. हातामध्ये ते यंत्र बसविलेलं नाही आणि म्हणून हाताला ते कळत नाही. तर हे षड्रस जिभेला कळतात. तसेच ऐकण्याचे काही रस आहेत, ते 9 रस आहेत असं वर्णन केलं. नवरसी भरवी सागरू, करिवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माय. साहित्य सोनियाच्या खाणी, निफजवी देशीयेच्या क्षोणी, विवेकवल्लीची लावणी होदी सैंग. अशा प्रकारे 9 रस ऐकण्याचे रस आहेत. खाण्याचे हे झाले षड्रस. आता ऐकण्याचे रस किती? 9 रस. ते कोणकोणते? शृंगार, वीर, करुण, अद्भुत, बिभत्स, रौद्र, शांत, हास्य आणि भयानक अशा प्रकारचे 9 रस ऐकण्याचे आहे. काही गोष्टी ऐकता ऐकता ऐकणाऱ्याला हसू येतं, त्याला हास्यरस म्हणतात. काही गोष्टीचं शृंगारिक वर्णन केलं तर तो शृंगार रस झाला. काही गोष्टीचं भयानक असं जर वर्णन केलं, भीती वाटण्यासारखं जर वर्णन केलं तर त्याला भयानक रस तिथून निर्माण होतो. आश्चर्यकारक अशा प्रकारचं जर समजा एखादी गोष्ट नवलावाची सांगितली तर त्या ठिकाणी एक वेगळा रस निर्माण होतो. तर अशा प्रकारे एखादी गोष्ट ऐकता ऐकता माणसाच्या अंगामध्ये वीरश्री निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरश्रीने भरलेल्या कथा जर आपण ऐकल्या, अफजल खानाला कसं मारलं, पुन्हा शाहिस्ते खानाचे बोटं कशा पद्धतीनं तोडले, असे हे अनेक प्रकारचे, बाजीप्रभूची ते वीर कथा, तानाजी मालुसरे
त्यांची ती वीर कथा हे जर आपण ऐकलं तर आपल्या अंगामध्ये काय होते? वीर रस निर्माण होतो, वीरश्री निर्माण होते. तर याला वीर रस असं म्हणतात. करुण रस कशाला म्हणावं? एखादी करुण कहाणी सांगितली, एखादी दुःखाची कहाणी सांगितली. जसं राम वनवासाला निघाले, मग सगळे लोक रडायला लागले, राज्याभिषेक व्हायच्या दिवशी रामाला वनवास मिळाला वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या करुण कथा जर सांगायला सुरुवात केली तर ऐकणाऱ्याला काय होतं? रडू येईल. त्याला करुण रस असेल. बिभत्स रस कशाला म्हणावं? की जे ऐकता ऐकता माणसाला किसळ वाटावी, त्याला बिभत्स रस असं म्हणतात. काही गोष्टी नुसते ऐकता ऐकताही माणसं काय म्हणतात? नको रे बाबा, हे सांगू नका गड्या, आता आम्हाला किसळ वाटायला. किळस्वानं अशा प्रकारचं वर्णन जर आपण ऐकलं तर त्याला बिभत्स रस असं म्हणतात. आणि ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी, भक्तीच्या गोष्टी जर आपण ऐकायला लागलो तर त्या ठिकाणी शांत रस निर्माण होतो, समाधानाला माणूस प्राप्त होतो, त्याला शांत रस असं म्हणतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे रस हे कानाने ऐकण्याचे रस आहे. पण ब्रह्मरस हा जो आहे ना, हा ब्रह्मरस याच्याही पेक्षा अजून वेगळा आहे. हळू 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 करा. ब्रह्मरस काय आहे? तर ब्रह्म हाच रस आहे. ब्रह्मालाच रस म्हटलेला आहे. रसो वै सहा असं वेदामध्ये वर्णन करण्यात आलं आहे. रसो वै सहा, ते परब्रह्म परमात्मा म्हणजेच रसरूप आहे. रस या शब्दाचा अर्थ आनंद आहे की नाही? जसं आनंद कोणाला कशापासून मिळेल काही सांगता येईल. काही माणसाला गोड आवडते, गोड खाण्यापासून त्यांना आनंद मिळतो. काही माणसाला तिखट आवडते, वरण असं करा गड्या झणका असं म्हणतात काही माणसं. म्हणजे त्यांना त्या गोडीचा बिडीचा काही तेवढी परवड नाही, पण त्यांना आवड कशाची? ते झटक्याची. असं फुरका मारल्याबरोबर पटक्यात शेंडीच उभं टाकली पाहिजे मला, असलं वरण पाहिजे. तर काही लोकांना तिखट आवडते, काही लोकांना आंबट आवडते, काही लोकांना खारट आवडते. तुम्हाला आम्हाला सगळ्याला जे खारट व्यवस्थित झालेलं असते, मीठ एखाद्या माणसाला त्याच्यापेक्षा जास्त लागते, ते अजून म्हणते मीठ मला लागते गड्या. म्हणला तुम्हाला लागो की न लागो पण मला मीठ लागते. अशा काही काही लोकांना वेगळ्या वेगळ्या आवडी राहतात. कोणाला कशाची आवड, कोणाला कशाची आवड. त्याला त्यातून रस मिळतो तो. आणि तो जो रस आहे ना, तो जो आनंद आहे ना, ते परमात्म्याचाच आनंद आहे. प्रत्येक वस्तूपासून मिळणारा जो आनंद आहे, तो आनंद शेवटी कोणाचा आहे? परमात्म्याचा आहे. म्हणून खरा आनंद जर काय असेल तर तो परमात्मा हाच आनंद आहे, परमात्मा हाच रसरूप आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून रसो वै सहा. आपल्याला नळातून पाणी मिळत असेल, झऱ्यातून मिळत असेल, मेघाच्या द्वारा मिळत असेल, अजून कोण्या कोण्या साधनाच्या द्वारा पाणी मिळत असेल, पण हे सगळं पाणी जसं समुद्राचंच आहे. सागरापासूनच हे सर्व ठिकाणी पाणी प्राप्त होत असतं. ढगं हे पाणी कुठून आणतात? समुद्रातून मधूनच आणतात. समुद्राची वाफ तयार होते, त्या वाफ आकाशामध्ये गेले की त्याचे काय तयार होतात? ढगं तयार होतात. ते ढगं इकडे येऊन पाऊस पडतात. म्हणजे समुद्राचं पाणी आहे. झऱ्याला पाणी येते ते सुद्धा समुद्राचंच आहे. पुन्हा गंगेला पाणी येते, नळाला येणारं पाणी, चौकडून कोण्याही माध्यमातून जर पाणी आपल्याला प्राप्त झालं तर ते सगळंच्या सगळं पाणी कोणाचं असते? समुद्राचं असते. त्याप्रमाणे या संसारामध्ये थोडा थोडा का होईना या विषयापासून आनंद माणसाला मिळतो. कधी 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 चहापासून आनंद मिळतो, कधी कधी बिडी वळणाऱ्याला बिडीपासून आनंद मिळते, कधी कधी तंबाखू खाणाऱ्याला तंबाखूपासून आनंद. असा कुठूनही जरी आनंद मिळत असला तरी पण तो आनंद मुख्यत्वाने कोणाचा आहे म्हणलं तर तो परमात्म्याचा आहे, देवाचा आहे.
त्या परब्रह्माचाच तो आनंद आहे. म्हणून खरा आनंदरूप जर कोणी असेल तर कोण आहे? तो परमात्मा आहे. देवच तो आनंदरूप आहे. म्हणून त्या परब्रह्मालाच रस असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचा ते परब्रह्म आणि त्या परब्रह्माचा रस आणि त्या रसाचं पारणं म्हणजे स्वयंपाक. त्या रसाचे प्रकार म्हणजे भगवद्गीता, म्हणजे हे ज्ञानेश्वरी. हे कोणी केली? तर म्हणले हे भगवान कृष्ण परमात्म्याने त्या ब्रह्मरसाचं हे पारणं तयार केलं. ब्रह्मरस होता, पण तो ब्रह्मरस काही कोणाला भोगायला मिळत नाही, ते काही सेवन करायला मिळत नाही. त्याला सेवन करावं तर असं कोणातरी माध्यमातून सेवन करावं. डायरेक्ट ब्रह्मरस काही आपण सेवन करू शकत नाही. जसं समुद्राचं पाणी आपण डायरेक्ट पिऊ शकत नाही. ते मेघाच्या द्वारा यावं लागतंय तरच पिता येते, झऱ्यातून यावं लागतंय तरच पिता येते, गंगेतून यावं लागतं, नळातून यावं लागतं तरच ते पिता येतं. नाहीतर डायरेक्ट समुद्राचं पाणी जर कोणी पितो म्हणत असेल तर त्याला ते पाणी पिता येत नाही. जरी त्यानं पिलं तरी त्याची तहान तर भागतच नाही. उलट त्याचे पोटातले आतडे, नरड्यातले आतडे, जीभ अशी तोडायला सुरुवात होते आणि मग काही कालावधीमध्ये त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारचं ते पाणी आहे. म्हणून ते पाणी, म्हणून तर समुद्रामध्ये जाणारे लोक सोबत इकडचं पाणी घेऊन जातात. समुद्रातून जायचं पलीकडे जहाजात बसून, मग समुद्रातलंच बुडून घ्यावं ना तांब्या, पण ते पाणी प्यायला जमणार. कारण ते पाणी पिलं की माणसाला बिमार पडावं लागते. अनेक प्रकारच्या शिकायती या शरीरामध्ये निर्माण होतात. ते पिण्याच्या लायकीचं पाणी नाही. म्हणून इकडून पाणी न्यावं लागतं, आपल्यासोबत न्यावं लागतं. आणि सोबतचं जर पाणी संपलं तर मग आकाशातून ते ढग यावं, पाणी पडावं. समुद्रावरही पाणी पडतेच की. ते पाणी जमा करावं, ते जमा करून साठवून ठेवावं आणि ते पित राहावं. बरेचसे लोक असे समुद्रात अडकलेले, त्यांची जहाज, रस्ता चुकून गेलेलं जहाज किंवा ज्याच्यावरचं ते इंधन संपलेलं आहे, अशा प्रकारचं जहाज कधी कधी समुद्रामध्ये भटकत जाते. मग वाऱ्याच्या झोकानं जिकडं वारं नेईल तिकडं, मग आता त्यांच्याजवळचं ते साठा समाप्त होते पाण्याचा. मग आता काय करावं? तर त्या अशा प्रकारच्या लोकांनी स्वतःची लघवीसुद्धा पिऊन तहान भागविण्याचा प्रयत्न केला. पण समुद्राचं पाणी प्यायला जमत? एवढं अवघड काम. तसं डायरेक्ट आपण ब्रह्मरसाचं सेवन करू शकत नाही. ब्रह्मरस आपल्याला सेवन नाही करता येणार. तर ते ब्रह्मरस अशा भक्तीच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून किंवा ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून अशा पद्धतीनं आपल्याला ब्रह्मरस सेवन करायला मिळतो. आणि हे ब्रह्मरसाचं भगवद्गीतारूपी पारणं जे केलेलं आहे, हे कोणी केलं आहे? नारायणाने केलेलं आहे, प्रत्यक्ष भगवंताने केलेलं आहे. आणि कोणासाठी केलं? अर्जुनासाठी केलं. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सर्व उपनिषद, 10 उपनिषद जे आहेत ते सर्वच्या सर्व उपनिषद म्हणजेच एक प्रकारची गाय आहे. आणि त्या गाईचं वासरू म्हणजेच कोण आहे? अर्जुन आहे. आणि त्या गाईचं दूध काढणारा कोण आहे? भगवान कृष्ण परमात्मा आहे. आणि त्या गाईचं काढलेलं दूध जे आहे, उपनिषदरूपी गाईचं दूध, ते म्हणजेच भगवद्गीता आहे. आणि हे भगवद्गीतारूपी दूध कोणाला पाजण्यात येणार आहे? अर्जुनाला पाजण्यात येणार आहे. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महत्. महत् अमृत कोण आहे? भगवद्गीता आहे. आणि हे अर्जुनासाठी भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. आणि संजय या ठिकाणी धृतराष्ट्राला म्हणतो की हे एवढं महत्त्वाचं आहे, हे ब्रह्मरसाचं पारणं आहे, साधी गोष्ट नाही.
नुसता ब्रह्मरस नाही तर त्या ब्रह्मरसाचे प्रकार या ठिकाणी आपल्याला भोगायला मिळणार आहेत. आणि हे अर्जुनासाठी केलेलं पारणं आहे. आणि आपण एवढे भाग्यवान आहोत की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही, त्याच वेळी पाहुणे म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्राप्त झालो, असं संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. पुन्हा आपल्या दैवाचं वर्णन करतो आहे संजय. कैसी दैवाची आगळीक नेनिजे, जैसे तान्हेलिया तो ये सेविजे, की तेची चवी करुणी पाहिजे तो अमृत आहे. तो धृतराष्ट्राला म्हणतो आहे की हे धृतराष्ट्र महाराज, काय दैवाची आगळीक सांगावी, दैवाचं नवलाव सांगावं. जसं एखाद्या तहानलेल्या माणसाला पाणी नेऊन पाजविण्याचा प्रयत्न करावा, तर ते पाणी पाजवीत असताना पाणी नसून ते अमृतच असावं. हे दैवाची आगळीक अशी. एखाद्या तहानलेल्या माणसाला तहान भागावं म्हणून पाणी पाजवावं, तर ते पाणी पाणी नसून काय असावं, अमृतच असावं. कैसी दैवाची आगळीक नेनिजे, जैसे तान्हेलिया तोय सेविजे. तोय म्हणजे पाणी. तान्हेलेल्या माणसाला जसं पाणी पाजवावं की तेची चवी करुणी पाहिजे, आणि त्या पाण्याची चव जर पाहिली तर अमृत आहे. तर त्या पिणाऱ्याला काय वाटलं, अरे म्हणले हे तर अमृत आहे, आपण पाणी मागितलं होतं आणि हे काय मिळालं आपल्याला, अमृत मिळालेलं आहे. तसंच झालं म्हणले. तैसे आम्हा तुम्हा झाले, जे आडमुठी तत्व फावले, तो धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसवतु ते. तैसे आम्हा तुम्हा झाले, तसंच झालं म्हणले त्या तहानलेल्या माणसासारखं. संजय म्हणू लागला धृतराष्ट्राला, आमचं तुमचं तसंच झालं म्हणले. व्यास महाराजांनी मला जे इथं बसविले तुमच्यासमोर, ते काय हे भगवद्गीता सांगण्यासाठी बसवलं होतं का युद्धाच्या वार्ता सांगण्यासाठी बसवलं होतं? युद्धाच्या वार्ता सांगण्यासाठी. पण युद्धाच्या वार्ता सांगण्याच्या निमित्ताने बसवलेलं मला ही भगवद्गीता ऐकायला मिळाली. म्हणजे त्या तहान लागलेल्या माणसाला आशा होती पाण्याची, आणि त्याला काय मिळालं, अमृत मिळालं. तसाच हा प्रकार झाला की नाही इथं. तैसे आम्हा तुम्हा झाले, जे आडमुठी तत्व फावले. आडमुठी म्हणजे सरळ रस्त्याने न जाता आड रस्त्याने गेलो तरी आम्हाला योग्य तत्वाची प्राप्ती व्हावी. आडमुठी म्हणजे अयोग्य अशा प्रकारच्या मार्गाने गेलं तरी सुद्धा तत्व फावले, तत्वाची प्राप्ती झाली. ब्रह्मज्ञान ब्रह्मरस मिळविण्याकरता एक मार्ग निश्चित केलेला आहे. ब्रह्मज्ञान कोणाला मिळतं? ब्रह्मज्ञान मिळविण्याकरता काही साधनं सांगितलेली आहेत. काय करावं लागतं? आपल्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात असं विचारसागरामध्ये सांगितलेलं आहे. मल, विक्षेप आणि आवरण. ज्याचे मल आणि विक्षेप हे 2 दोष नाहीसे झाले आणि आवरण दोषाची निवृत्ती करण्याकरता म्हणून जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो या ब्रह्मरस सेवनाचा अधिकारी आहे किंवा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे की नाही? मग विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, समाधी षटक म्हणजे काय, मुमुक्षुत्व म्हणजे काय, आणि हे 4 साधनं प्राप्त झाल्याच्या नंतर अजून त्याला दुसरे 4 साधनं स्वीकारावे लागतात. ते कोणते? श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. या तत्वम पदार्थ शोधनापर्यंत जो मुमुक्षू साधक जाऊन पोचतो त्याला ब्रह्मरस सेवन करायला मिळतो. हा मार्ग आहे ब्रह्मरस सेवन करण्याचा. पण आम्हाला तर हे मार्ग आम्ही स्वीकारलाच नाही, या मार्गाने आम्ही कधी गेलोच नाही, तरी पण आम्हाला ब्रह्मरस सेवन करायला मिळतंय. म्हणजे आडमुठाने हे काय मिळाला? ब्रह्मरस सेवन करायला मिळालं. आडमुठी तत्व फावले. हे तत्व जे मिळालं आम्हाला ते कोण्या प्रकाराने? तर आडमुठी प्रकाराने मिळालं. तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसवत होते. पण गंमत अशी झाली की त्याच वेळेस धृतराष्ट्र काय म्हणू लागला?
हे मी तुला विचारलं होतं का? आणि न विचारता तू मला हे का सांगालास? मी जे तुला विचारलंय ते सांग. धृतराष्ट्रानं काय विचारलं होतं? माझे न पांडूचे पोरं तिथं गेलेत कुरुक्षेत्रावर, ते काय करीत आहेत असं विचारलं होतं. ते मला सांग. मग ते तू सांगायचं सोडून देऊन हे काय सांगालास? हे मी तुला विचारलेलं नाही असा तो धृतराष्ट्र म्हणायला लागला. तो धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसवतू ते, हे मी तुला विचारलेलं नाही किंवा हे मी तुला विचारत नाही. आणि असंच होते महाराज. ज्या माणसाला आपण होऊन जर काही महत्त्वाची गोष्ट सांगायला गेलो तर त्या माणसाला त्या गोष्टीची किंमत राहत नाही, किंमत कळत नाही. ते म्हणते आम्हाला या गोष्टीची गरज नाही. म्हणते मी काय तुम्हाला विचारलं होतं काय येऊन सांगाले तुम्ही आम्हाला? आम्हाला काही गरज नाही म्हणले, तुम्ही आम्हाला सांगू नका असं म्हणते की नाही, बळजबरी जाऊन सांगितल्यावर. तसंच झालं त्या धृतराष्ट्राचं. इतका महत्त्वाचा विषय ज्याच्यासाठी जन्मच्या जन्म समर्पण करावेत, ज्याच्यासाठी घरदाराचा त्याग करावा, अरण्यामध्ये कुठंतरी जावं, झाडाचे फळं खाऊन, झाडाचे पाला खाऊन, नदी नाल्याचं पाणी पिऊन, ऊन वारा थंडी पाऊस हे सगळ्या गोष्टी सहन करून, कधी उपाशी आहे कधी भरल्या पोटी आहे, या सगळ्या गोष्टी सहन करून गुरुची सेवा करून ह्या गोष्टी शिकायला मिळतात. एवढे कष्ट केल्याच्या नंतर शिकायला मिळतात. आणि जर समजा तितक्या अवघड असलेली गोष्ट जर सहजासहजी कोणाला कोणी असं सांगायला जर मिळाला, काय वाटतं? किंमत नसते त्याची, आहे की नाही? त्याची किंमत वाटत नाही. म्हणून एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळण्याकरता तेवढे परिश्रम त्यानं करावेत तरच त्या गोष्टीचं महत्त्व त्याला कळतं. परिश्रमा वाचून मेहनती वाचून जर एखादी गोष्ट मिळाली तर त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही. असं सांगतात की परिसाचा दगड एकाला प्राप्त झाला आणि त्यानं शेळीच्या गळ्यात बांधला. हिरा प्राप्त झाला आणि त्याची आवडीची शेळी होती, त्या शेळीच्या गळ्यात बांधला. किंमत कळाली नाही आणि सहजासहजी मिळालं. सहजासहजी मिळालं म्हणून त्याची काही किंमत वाटत नाही. तसंच झालं धृतराष्ट्राचं. सहजासहजी त्याला हे मिळालेलं आहे, ऐकायला मिळतंय, त्याची इच्छा नसताना ऐकायला मिळतंय. पण त्या धृतराष्ट्राचं मन काही या गोष्टी ऐकण्यामध्ये लागायला तयार नाही. आणि म्हणून धृतराष्ट्र म्हणतो आहे, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसवतू ते, हे मी तुला पुसत नाही, हे मी तुला विचारत नाही. तव संजया येणे बोले रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमाराची. तव संजया येणे बोले रायाचे हृदय चोजवले. हे धृतराष्ट्राच्या बोलण्यामधून त्या राजाचं हृदय कसं आहे हे संजयाला कळलं. कारण बोलण्यामुळंच माणसाच्या मनातलं कळतंय. त्यानं जर बोललाच नाही तर मग कसं काय कळलं, हे की नाही? ज्यावेळेस धृतराष्ट्र बोलला, असं काय बोलला की हे न पुसू तू ते, इतकेच शब्द संजयानं ऐकले आणि संजयाला कळालं. काय कळालं? की त्याच्या हृदयात काय चालू आहे, त्याच्या मनात काय चालू आहे हे त्याच्या या एवढ्या शब्दावरून लक्षात आलं. म्हणून बोलण्यावरून माणसाचं मन कळत असतं. मानस जाणिजे बोले, काय भोग्य जाणिजे केले पूर्वजन्मीचे. त्याच्या मागं झाड जाणिजे फुले, मानस जाणिजे बोले आणि भोग्य जाणिजे केले पूर्वजन्मीचे. वा, असं सांगच बाबा कधी कधी, पण त्यांना बरं वाटते जरा. झाड जाणिजे फुले, फुलावरून जसं झाड कळतंय, बोलण्यावरून जसं माणसाचं मनोगत कळतंय, किंवा आपण आता या जन्मामध्ये
कशा प्रकारे जीवन जगतो आहोत, कशा प्रकारचे भोग भोगतो आहोत, याच्यावरून पाठीमागल्या जन्मामध्ये काय कर्म आपण केलेत हे कळतं, आहे की नाही. चांगल्या परिस्थितीत जीवन जगत आहात तर चांगले कर्म केलेले आहेत, वाईट बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहात तर पूर्वीच्या जन्मामध्ये अशाच प्रकारचे वाईट कर्म केलेले आहेत असं आपल्या लक्षात येतं. भोग्य जाणे जे केले पूर्वजन्मीचे. तर संजयाला धृतराष्ट्राच्या या बोलण्यामुळे त्याचं मनोगत लक्षात आलं की धृतराष्ट्राच्या मनात काय आहे. ही गोष्ट, हा विषय धृतराष्ट्राच्या आवडीचा विषय नाही. तव संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांची. त्या हृदयामध्ये सध्याच्या या अवसरामध्ये, सध्याच्या या वेळेमध्ये त्या हृदयामध्ये कोण बसलेला आहे? कुमार, त्याचे पोरं बसलेले आहेत. त्या पोराबद्दल काय चाललेलं आहे हे त्याच्या मनात ऐकायचं आहे. म्हणजे सध्या त्याच्या मनामध्ये कोण बसलेले आहेत? पोरं बसलेली आहेत. ते हृदय कोणाला त्यानं दिलेलं आहे? पोरांना दिलेलं आहे. किंवा त्या हृदयामध्ये कोणाला बसवलं आहे त्यानं? पोरांना बसवलेलं आहे. म्हणून पोरांच्या बद्दलची वार्ता ऐकणे हे त्याच्या आवडीचा विषय आहे. तुमचं हे ब्रह्मरसाचं पारणं ऐकण्याकरता त्याचे मन तयार नाही. जे अवसरी आहे घेतले कुमारांची. हे जाणून मनी हसिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला झाला, अवसरी ये. हे जाणून मनी हसिला. अशा प्रकारे त्या राजाचं हृदय जाणून मनातल्या मनात संजयाला काय आलं? हसू आलं. कारण वर उघड उघड हसता येईना, कारण राजा आहे. त्या राजाची थट्टा केल्यासारखं होईल. पूर्वीचे लोक फार मानायचे महाराज राजे लोकांना, आपल्या मालकाचं मानून राहायचे. आपल्या घरी जर गडी राहिले तर गडी त्या मालकाला फार महत्त्व द्यायचे, किंमत द्यायची. पण आता मालकालाच कामं सांगायला ते गडीच राहायला कोणी तयार नाही, आणि राहिलं तरी कोणी त्या मालकाचं ऐकायला तयार नाही. तर त्या हा राजा आपल्यावर नाराज होऊ नये, याच्या मनाला वाईट वाटू नये म्हणून मनातल्या मनात हसला तो संजय. हे जाणोनी मनी हसिला. हे किती बारकाईचं लिहिणं आहे, बारकाईचं वर्णन आहे बघा ना. हे जाणोनी मनी हसिला. एक एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. म्हणे म्हातारा मोहे नाशिला. हे मनातल्या मनातच म्हणाला बरं का. हे म्हातारं मोहाने नासून गेले म्हणले. मध्ये मोहच मोह याच्या मनामध्ये भरलेला आहे. एरवी बोलू तरी भला झाला, अवसरी ये. एरवी जाऊ द्या म्हणले, ह्या म्हाताऱ्याचं द्या सोडून, पण एरवी सहज विचार करून बघायचं ठरलं तर अर्जुनाचं आणि कृष्णाचं बोलणं जे झालं ना, ते कसं झालं? एरवी बोलू तरी भला झाला, अवसरी ये. त्या दोघांचं बोलणं फार चांगलं झालं म्हणले. उत्कृष्ट अशा प्रकारचं त्या दोघांचा संवाद चालू आहे. अशा प्रकारे संजय मनातल्या मनात बोलायला लागला. परी ते तैसे कैसेने होईल, जात्यंधा कैसे पाहेल, तेवीची येरू से घेईल, म्हणून बिहे. परी ते तैसे कैसेने होईल, जात्यंधू कैसे पाहेल, तेवीची येरू किंवा ये रुसे घेईल, म्हणून बिहे. पण मनातल्या मनात तो संजय म्हणायला लागला, कृष्ण अर्जुनाची गोष्ट तर फार चांगली झाली यावेळेस, पण परी ते तैसे कैसे होईल, तसं कसं काय होईल बरं? कसं? जात्यंधू कैसे पाहेल, जन्मांध माणसाला कसं काय दिसेल? हा जसा वरून जात्यंध जन्मांध आहे तसा हा आतूनही जन्मांधच आहे. मग अशा जन्मांध माणसाला हे चांगली झालेली गोष्ट कसं काय बरी वाटेल? कारण त्याला तर त्या पुत्राचाच मोठेपणा ऐकण्याची इच्छा आहे. जात्यंधू कैसे पाहेल.
आणि असं हे मनातल्या मनात त्याचं बोलणं संवाद, संजय मनातल्या मनात असं हे बोलणं करतो आहे, पण त्याच वेळेस त्याच्या मनामध्ये भीतीसुद्धा वाटत आहे की न जाणो मी जर धृतराष्ट्राला ह्या गोष्टी बोलायला लागलो तर हा रुसूनच बसेल माझ्यावर, नाराज होईल, किंवा मी जर थोडा वेळ मनातल्या मनातच बोलत राहिलो आणि ह्याच्यासंग बोलच ना गेलो तर काय होईल, हा माझ्यावर रुसून बसेल, का बोलणं झालाय की वाटेल त्याला. म्हणून त्याला भीती वाटायला लागली. तेवीची ये रुसे घेईल म्हणून बिहे, म्हणून त्याला भीतीही वाटायला लागली. परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला, जे तो संवाद उफावला कृष्णार्जुनांचा. परी आपण चित्ती आपुला, पण आपण आपल्या चित्तामध्ये निकिया परी संतोषला, चांगल्या प्रकारे संतुष्ट झाला तो. वा वा, मोरद्या म्हणले हे म्हातारं, पण मला मात्र ते गोष्टी ऐकण्यामुळे काय होतो आहे, आनंद होतो आहे, संतोष मिळतो आहे मला. आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला, जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा. कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद जो मला प्राप्त झालेला आहे, ऐकायला मिळतो आहे, याच्या योगाने मला फार मोठा संतोष झालेला आहे, असं तो मनातल्या मनात आपल्याला स्वतःचं कौतुक करून घेतो आहे. तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेसी बोलणे घडेल तया. आता त्याच आनंदाच्या योगाने तृप्त झालेल्या अंतःकरणाने मोठ्या आदराने त्या संजयाला बोलणं घडेल. तो संजय आता बोलायला लागेल आणि त्या संजयाचा आणि धृतराष्ट्राचा संवाद, कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद, या 6व्या अध्यायामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा तो संवाद आहे. तो मी तुम्हाला सांगणार आहे असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात. ते आपण पुढच्या एकादशीला बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.